नमस्कार. तर आज आपण करणार आहोत कारल्याची भाजी. तर इथे मी कारले चिरून घेतलेलं आहे आणि एक 10 ते 15 मिनिटासाठी मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेलं आहे. इथे मी चिंच भिजत घातलेली आहे. मसाल्यांमध्ये आपल्याला घेतलेलं आहे लाल तिखट, जिरे पावडर, धना पावडर, हळद, मीठ, शेंगादाण्याचं कूट आणि जे वाटण आहे त्याच्यामध्ये कांदा, खोबरं, आलं आणि लसूण घेतलेलं आहे. इथे आपण ते छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्या कारल्यांमध्ये हे छान भरून घ्यायचं आहे. आणि इकडे फोडणीसाठी आपण जे टाकलेलं आहे, मोहरी टाकलेली आहे, जिरं घातलेलं आहे आणि आपल्याला हळद घालायची आहे. आणि आपण याच्यामध्ये जे कारल्यांमध्ये मसाला घालून घेतला होता ते कारली तेलामध्ये सोडायची आहेत. आणि इकडे मी कढीपत्ताही ॲड केलेला आहे. तर आपल्याला एक 5 मिनिटासाठी ही कारली छान तेलामध्ये परतून घ्यायची आहेत. आणि जो आपला मसाला राहिला होता तो मसाला मी इकडे ॲड करून घेतलेला आहे. हा मसालाही आपल्याला एक 2 मिनिटांसाठी तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. आणि जसं तुम्हाला लागेल तसं तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. इथे आपण चिंचेचा गूळ घातलेला आहे. कुकरच्या मी 2 शिट्ट्या इकडे छान करून घेतलेल्या आहेत आणि इकडे आपलं छान कारलं शिजलेलं आहे. तर आपली रेसिपी तयार आहे. जर तुम्हाला रेसिपी आपली आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.